यानंतर एक मोठी बातमी आहे। वक्फ बोर्डाबाबत राज ठाकरेंनी ट्विट केलंय। लातूरच्या तळेगावातील बातमी धक्कादायक आहे असं राज ठाकरे म्हणाले। एकूण शेतजमिनीपैकी 75% जमिनीवर वक्फ बोर्डानं दावा केलेला आहे। तर राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते बघूयात। काही शेतकऱ्यांना वक्फ बोर्डानं नोटीस बजावल्याची माहिती समोर आली होती। लातूरच्या अहमदपूर तालुक्याच्या तळेगावातील बातमी धक्कादायक आहे असं ट्विटमध्ये राज ठाकरे म्हणतायत। तर तळेगावातील एकूण शेतजमिनीपैकी जवळपास 75% शेतजमिनीवर वक्फ बोर्डानं दावा सांगितलाय असंही राज ठाकरे आपल्या ट्विटमध्ये लिहितायत। वक्फ बोर्डाच्या दाव्यामुळे 103 शेतकऱ्यांचं जगणंच धोक्यात आलं आहे असंही राज ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय। तर राज्य सरकारनं सांगितलं असलं की आम्ही कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही, तरी हे पुरेसं नाही असंही राज ठाकरे आपल्या ट्विटमध्ये लिहितायत। प्रश्न हा या जमिनीपुरता नाहीये। वक्फ बोर्ड गेली कित्येक वर्ष मनमानी कारभाराने लोकांवर दहशत बसवतंय, त्याला चाप कसा बसवणार हा प्रश्न आहे असंही राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।